लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता, लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो बऱ्याचशा महिलांचा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जो हप्ता आहे तो जमा झालेला नाही आणि याच अनुषंगाने आता लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत ते पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आपण जर पाहिलं असेल की शेवटचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना जमा झाला नव्हता आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी याच्या ज्या तक्रारी आहेत या तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती सन्माननीय आमदार साहेब यांनी देखील बऱ्याचशा ठिकाणी सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांच्याकडे विनंती केली की लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते मिळालेले नाहीत. तर त्याच अनुषंगाने आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नसतील तर त्यांना आता काय करायचं, एक फॉर्म जो आहे तो भरून द्यायचा आहे. हे जे पैसे आहेत त्यांना आता मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहेत, कोणता फॉर्म भरायचा आहे याच्याबद्दलची जी माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणींच्या KYCच्या मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या आढळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सन्माननीय मंत्री आदितीजी तटकरे यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या बऱ्याचशा ज्या KYC आहे या चुकलेल्या आहेत. तर त्या ज्या KYC आहेत त्या दुरुस्त करायच्या आहेत. त्यासाठी आता आपल्याला काय करायचं, याचा जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर याची एक परिपत्रक किंवा याची जी सविस्तर माहिती आहे या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025पर्यंत KYC करण्याची मुदतवाढ देण्यात आली होती. काही कारणास्तव KYC करताना चुकीचा पर्याय निवडीची बाब निदर्शनास आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. क्षेत्रीय स्तरावरती अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला जर पैसे सुरू करायचे असतील तर शासनाने स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आपल्याला जर पैसे सुरू करायचे असतील तर अंगणवाडी सेविका ज्या आहेत यांच्यामार्फत जी पडताळणी आहे ती आपली केली जाणार आहे आणि त्यानंतर पैसे जे आहेत ते आपल्याला जमा होणार आहेत. तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना हे जे पैसे आहेत जमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडून एक फॉर्म जो आहे तो सादर करण्यात येणार आहे. हा जो फॉर्म आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि हा फॉर्म भरून पुन्हा आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करायचा आहे आणि मग आपल्याला लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत पुन्हा आहेत तसे आपल्याला चालू होणार आहेत. त्यासाठी मी विनंती करेल की हा जो फॉर्म आहे जर आपल्याला भरायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाणं आवश्यक आहे. हा जो व्हिडिओ आहे किंवा याची जी इमेज आहे आपण स्क्रीनवर दिलेली पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट मारून आपण अंगणवाडी सेविका यांच्याकडे सादर करू शकता आणि आपला जो फॉर्म आहे तो पुन्हा एकदा भरून सादर करू शकता. म्हणजे लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत आपले रेग्युलर सुरू होतील. तर अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत उपलब्ध आहे.